कधी निघाला होता, तुमचं नाव काय आहे आणि आज अहिल्यानगरमध्ये तुमचं स्वागत झालंय, तुमच्या भावना काय? मी सहदेव होनाळे अहमदपूर येथील शेतकरी आहे. गेल्या 4 तारखेला शुक्रवारी मी निघालेलो आहे आणि मंत्रालयाच्या दिशेने जात आहे. यामध्ये माझ्या प्रमुख मागण्या आहेत किंवा आता हे जाण्याच्या मागलं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो. आमच्या तालुक्यातील हाडोळतीचा एक शेतकरी व्हायरल झाला आणि त्या शेतकऱ्याला मदत करण्याचे सहकार मंत्री, कृषी मंत्री याने फोनद्वारे वचन दिले. मग मी विचार केला की बाबा एखाद्या शेतकऱ्यानं जर आऊत ओढला तर हे सरकार म्हणजे कर्ज माफ करण्याचं वचन देत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना आऊत ओढण्याची ही वाट बघत आहेत का? जर हे आऊत ओढण्याची वाट बघत असतील तर मीच हा नांगर घेऊन तुमच्याकडे येतो म्हणून निघालेला आहे. आणि माझी लंके साहेबांना विनंती आहे की तुमच्या इकडील एक विषय आहे की केंद्राकडून महाराष्ट्र शासनाचा निधी दिला जात नाही. त्याचं कारण सुद्धा हे इथले सत्तेत बसलेलेच लोक आहेत. तो निधी मिळवून देण्यासाठी MRGSचा विधी गेल्या 3 वर्षापासून आम्हा शेतकऱ्याला गायगोटे आणि विहिरीचं अनुदान मिळालेलं नाही. तर त्याच्या बाबतीत तुम्ही तिथं प्रश्न मांडावा ही तुमच्याकडे माझी विनंती असणार आहे. आणि इथं जे अहिल्यानगरमध्ये माझं स्वागत झालं अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वागत व्हायला पाहिजे हे लंके साहेबाला मी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द. तुमचं आतापर्यंत असं स्वागत झालं कुठल्या राजकारणी इथपर्यंत तुम्ही आलात लातूर जिल्ह्यातून, पण आज अहिल्यानगरमध्ये स्वागत झालंय, काय भावना आहे? मी अहमदपूरहून निघालो तेव्हापासून एक आमच्या लातूरचे आमदार अमित देशमुख यांचा फोन जर सोडला तर माझ्या मतदारसंघातल्या असेल किंवा कुठल्या मतदारसंघातल्या आमदाराचा फोन सुद्धा आलेला नाही. आता लंके साहेबासारखा माणूस प्रत्येक जिल्ह्याला खासदार म्हणून, मंत्री म्हणून लाभावं ही आमची इच्छा आहे.